नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो की तुम्ही सर्वजण चांगले असाल। मी दीपक राठोड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज होळीच्या पावनभूमीवर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज होळीच्या पावनभूमीवर बंजारा समाजाची होळी आमच्या गावात होळी कशी सेलिब्रेशन केले जाते मी तुम्हाला आजच्या आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। सर्व समाज बांधव हा होळीच्या दिवशी संध्याकाळी होळीला अग्नी देत असते, पण बंजारा समाज हा होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ते 6च्या दरम्यान होळी जाळत असते। तर आज रात्रीला म्हणजे होळीच्या दिवशी रात्री 12 वाजता 1 रुपयाचा असं ते 1 रुपया असं गाडला जाते। त्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला माझ्या या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। ते 1 रुपया त्याला दांडो गाडल्या असं बंजारा भाषेमध्ये म्हटलं जाते। तर का म्हटलं जाते मी तुम्हाला थोडक्यात आमच्या गावातील काही वरिष्ठ मंडळी यांच्या माध्यमातून मी तुम्हाला ते दाखवते। तर आता रात्री 12 वाजता गावातील पंचमंडळी म्हणजे नायक, कारभारी, डावसाव हे 5 मंडळी आपल्या गावातील सेवालाल महाराज मंदिराच्या समोर या प्रांगणामध्ये जिथे होळीचं दहन करायचं आहे ते त्या जागेवर 1 रुपयाचा त्याच्यासाठी गड्डा करत आहे। तर त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये। तर पूर्वी काळामध्ये होळी बाळत असताना बंजारा समाजामध्ये 2 होळीसाठी 2 मुलं महत्त्वाची असायची। तर त्याच्यासाठी 2 मुलं गेले होते 1-2 काडी घ्यायला। तर तिथे त्यांना एक वंजारी समाजाच्या माणसांनी धरलं होतं। तर त्या गावातील माणसांनी त्यांना 1 रुपयाचा शिक्का देऊन त्यांना सोडून आणलं होतं व त्या होळीच्या जागेवर त्याला गाडलं होतं। तर तेव्हापासून ही प्रथा आमच्या गावामध्ये व प्रत्येक गावामध्ये बंजारा समाजामध्ये हे पाळलं जातं। तर हे झाल्याच्या नंतर आम्ही थोडी वेळ होळी खेळली आणि इथं आमचा आजचा दिवस संपला।